बहुचर्चित प्रसिद्ध बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून अटक। दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादीनामे रामप्रकाश बंसलोचन मिश्रा वय 55 राहणार माधवनगर गौरक्षण रोड अकोला यांनी पोलीस स्टेशन खदान अकोला येथे रिपोर्ट दिला की ते नागपूर येथून अकोला त्यांचे राहते घरी रात्री 10 वाजताच्या सुमारास परत आल्यानंतर ते त्यांचे कार्यालय समोर वाहनातून उतरत असताना अज्ञात 2 इसमांनी त्यांच्यावर मोटारसायकलवर येऊन धारदार चाकूने जीवनीशी ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून आरोपी हे घटनास्थळावरून पळून गेले अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन खदान अकोला येथे अपराध नंबर 628/24 कलम 109 3-5 भाण्यासह प्रमाणे गुन्हा नोंद असून तपासावर आहे। सदर गुन्ह्यात आरोपी अज्ञात असल्याने माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला श्री बच्चन सिंग यांनी पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गठीत करून पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्यात। त्यावरून तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनेचे वेळी उपलब्ध असलेले CCTV फुटेज तसेच तांत्रिक बाबींचा व गोपनीय बातमीदार यांचा वापर करून गुन्ह्याचा तपास करून त्यामध्ये जखमी नामे रामप्रकाश मिश्रा यांच्यावर हल्ला करणारे इसम नामे पवन विठ्ठल कुंभलकर व 31 राणा श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क्रमांक 2 कनान जिल्हा नागपूर यांनी त्यांचे साथीदार याच्यासह गुन्हा केल्याचे निष्पन्न करून आरोपी नामे पवन विठ्ठल कुंभलकर वय 31 राहणार श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क्रमांक 2 कनान जिल्हा नागपूर यापूर्वी अटक करण्यात आलेली असून त्याचा सोबतीनामे मंगेश उर्फ दादा तोताराव सावरकर राहणार मिरची बाजार जयभीम चौक इतवारी नागपूर येथून क्राईम युनिट 5 नागपूर यांच्यामार्फत ताब्यात घेण्यात आले असून आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन खदान अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अकोला यांनी केली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।